नमस्कार, मी मनोज भोयर. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यसभेच्या 56 उमेदवारांसाठी निवडणूक आयोगानं निवडणूक जाहीर केली. त्यात 6 राज्यसभेचे खासदार हे महाराष्ट्रातले आहेत जे निवृत्त होत आहेत. नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत, तर प्रकाश जावडेकर हे खासदार आहेत, पुण्यातले आहेत, संघटनात्मक काम बघतात भाजपचं. कुमार केतकर हे राज्यसभेचे खासदार आहेत. मुरलीधरन हे केरळचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि भाजपची केरळची जबाबदारी पार पडतायत. वंद चव्हाण या राष्ट्रवादीच्या म्हणजे आता शरद पवार गटाच्या आहेत. आणि अनिल देसाई हे महत्वाचे नेते आणि उद्धव ठाकरे यांचे खंदे समर्थक म्हणून गणले जातात. राज्यसभेचे खासदार असे एकूण 6 खासदार आहेत. पण या 6 खासदारांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळेल का याबाबत शंका व्यक्त केली जाते. आणि त्यात महत्वाचं म्हणजे नारायण राणे अत्यंत महत्वाची पत्रकार परिषद हे मराठा आरक्षणाच्या संदर्भात घेणार होते, पण ती रद्द झाली. आणि त्यांनी जे ट्विट केलंय म्हणजे एक्स वर जी पोस्ट केली, त्या एक्स पोस्ट मध्ये राणे यांनी म्हटलंय की पदापेक्षा जात धर्म राष्ट्र हे महत्वाचं असतं. तर ही शेवटची ओळ अत्यंत महत्वाची आहे. आपल्यासोबत सहयोगी संपादक नवी दिल्ली लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत नवी दिल्लीहून. आपण थेट त्यांच्याकडे जातोय. राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणुकीची तारीख ही निश्चित झाली आणि त्यात महाराष्ट्राचे 6 खासदार आहेत राज्यसभेचे. एक साधारणतः काय चित्र आपल्याला दिसतं या राज्यसभेच्या निवडणुकीचं? असं की हे 6 जे खासदार त्यापैकी फक्त काँग्रेसलाच एक संधी आहे की आपला खासदार कायम राखण्याची, आणि ते देखील काठावर मत आहेत त्यांच्यापाशी. प्रत्यक्ष निवडणूक होईल तेव्हा काय होईल, परिस्थिती राहील, काय चित्र असेल हे आत्ताच सांगणं कठीण आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की 5 जागा सत्ताधारी आघाडीला मिळतात आहे, म्हणजे भारतीय जनता पक्ष, अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना, या तिन्ही पक्ष मिळून 5 खासदार त्यांचे निवडून जाणार आहेत. याविषयी काही शंका नाहीये. पहिल्यांदाच असं होणार आहे की शरद पवार यांना 1999 साली सरकार म्हणजे पक्ष स्थापन केला तेव्हापासून पहिल्यांदाच राज्यसभेवर खासदार पाठवण्यासाठी त्यांना कुठलाही अधिकार किंवा संख्याबळ त्यांच्या पाठीशी असेल असं दिसत नाहीये. आता नेमकं काय होईल प्रत्यक्ष निवडीच्या वेळेस ते सांगणं पण कठीण आहे. पण ह्या परिस्थितीत 2 मंत्री आहेत केंद्रात, नारायण राणे आणि मुरलीधरन, आणि प्रकाश जावडेकर तिसरे खासदार आहेत भारतीय जनता पक्षाचे. या तिघांपैकी कोणाची वर्णी लागते परत दुसऱ्यांदा परत राज्यसभेवर या तिघांपैकी कोणाला पाठवलं जातं याची देखील उत्सुकता आहे. माझी माहिती किंवा एक जनरल जे परसेप्शन आहे त्यानुसार मुरलीधरन यांना परत पाठवलं जाईल जोपर्यंत त्यांची केरळमधून निवडणूक लढण्याची मानसिकता होत नाही. ते कदाचित लोकसभेची निवडणूक लढतील केरळमधून, पण तिथं निवडून येण्याची शक्यता आता तरी अंधुक आहे. केरळमध्ये भारतीय जनता पक्ष सर्व परीनं जोर लावतो आहे आणि 1-2 जागा निवडून येतील अशी परिस्थिती निर्माण होते आहे तिथे, पण सांगता येत नाही. त्यामुळं हा जो मे पर्यंत प्रतीक्षा करण्याऐवजी त्यांना परत राज्यसभेवर पाठवलं जाईल असं दिसतंय आणि नंतर मग ते ऍडजस्टमेंट होत राहतील. नारायण राणे आणि प्रकाश जावडेकर यांच्यापैकी शक्यता कमीच वाटते, कारण राणेंच्या ऐवजी नितेश राणेंना राज्यात संधी द्यायची आणि राणेंना निवृत्त करायचा असा पण एक प्रयत्न किंवा विचार असू शकतो भारतीय जनता पक्षाचा. प्रकाश जावडेकर पुण्यामधून कदाचित निवडणूक लढण्यास उत्सुक आहे अशी परिस्थिती आहे, असं त्यांची पण एक मोर्चेबांधणी त्या दृष्टीनं चाललेली आहे. आणि वंदना चव्हाण आणि अनिल देसाई या दोघांनाही परत राज्यसभेवर जाण्याची संधी नाही आहे, कारण त्यांचे पक्षच पांगळे झालेले आहेत संख्याबळाच्या दृष्टीनं. तर ही परिस्थिती लक्षात घेता नवे चेहरे भारतीय जनता पक्षाकडून 2 नवे चेहरे येण्याची शक्यता आहे. मुरलीधरन कदाचित कायम राहतील आणि दुसरीकडे काँग्रेसला आपला नवा चेहरा किंवा कुमार केतकर यांना परत रिटेन करण्याची संधी आहे. त्याविषयी कसं आता परिस्थिती निर्माण होते, कारण ही निवडणूक होईल त्यावेळेस राहुल गांधी महाराष्ट्रात प्रवेश करत असतील, मुंबईच्या वेशीवर असतील कदाचित.
तर तेव्हा देखील आता भारतीय जनता पक्षाने एक तंत्र अवलंबलेलं आहे की राहुल गांधी ज्या ज्या राज्यात जातील तिथं त्यांच्या आघाडीला किंवा त्यांच्या पक्षाला धक्का देण्याचं एक तंत्र आहे. म्हणजे आसाममधून ते पश्चिम बंगालमध्ये गेले तर पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीला खिंडार पाडल्याचं चित्र निर्माण झालं. ममता बॅनर्जींनी स्वबळावर लढण्याची तयारी दाखवली. नंतर आता ते बिहारमध्ये जात असतानाच बिहारचं सरकार पडलं आणि नितीश कुमार भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करून पुन्हा मुख्यमंत्री झाले. झारखंडमध्ये आता ते जातील त्याच्यानंतर, तर तिथे देखील झारखंडच्या सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. तर ह्या एकंदरीत हे सिक्वेन्स जर बघितला तर महाराष्ट्रात मुंबईत सांगता होणार आहे 20 मार्चच्या आसपास. त्यावेळेस त्याच्या आधीच राहुल गांधी यांच्या पक्षाला धक्का देण्याचं एक योजना आहे भारतीय जनता पक्षाची आणि त्यातून काँग्रेसचा उमेदवार देखील निवडून येऊ शकतो की नाही, कारण काँग्रेसपाशी काठावरचं संख्याबळ आहे. म्हणजे जेमतेम 44 आमदार आहेत, ज्याच्या जीवावर एक खासदार राज्यसभेवर त्यांना पाठवता येईल. तर ही परिस्थिती अजून चित्र स्पष्ट होण्याला मला वाटतं 2-3 आठवडे तरी जातील आणि त्यानंतरच पण एक गोष्ट नक्की आहे की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटाला यावेळी खासदार पाठवता येणार नाही. 78 वय कुमार केतकर यांचं आहे आणि त्यांचं वय बघता त्यांना पुन्हा संधी मिळेल का आणि त्यांना स्वतःलाही अशी अपेक्षा नसावी साधारणतः बोलण्यातनं किंवा जी सूत्रांची माहिती आहे म्हणूया किंवा त्यांच्याशी संवाद साधतात असे अत्यंत जवळचे त्यांचे लोक, तर वय 78 आहे म्हणजे पुन्हा एकदा संधी दिली तर साधारणतः त्यांना वयाच्या 84 वर्षापर्यंत खासदारकी त्यांना पुन्हा मिळू शकते किंवा ती जबाबदारी ते पार पाडू शकतात. पण आता मुळात मुद्दा आहे की केतकरांना पुन्हा एकदा संधी मिळेल का, संधी देण्याबाबत काँग्रेस उत्सुक आहे का, किंवा आतापर्यंत त्यांनी जे काम केलं संसदेमध्ये राज्यसभेत प्रश्न विचारले किंवा पक्षाची जबाबदारी जी पार पडली यावर काँग्रेस श्रेष्ठी समाधानी आहे? काँग्रेस श्रेष्ठी समाधानी असण्याचा मुद्दा नाही, कारण केतकर जेव्हा आले त्यावेळेस राज्यसभेत गुलाम नबी आझाद काँग्रेसचे नेते होते, विरोधी पक्षाचे नेते होते आणि त्यांच्यासोबत आनंद शर्मा उपनेते होते. तर ह्या दोघांची दादागिरी चालायची, कोणी किती डिबेटमध्ये भाग घेतला पाहिजे, काय केलं पाहिजे, संसदीय कामकाजात कोणाचा किती सहभाग असेल याच्यावर या दोन्ही नेत्यांची दादागिरी चालायची आणि त्यामुळे अनेक खासदारांना काँग्रेसच्या वंचित राहावं लागायचं कामकाज डिबेटमध्ये भाग घेण्यापासून. आणि मधल्या केतकरांच्या दुर्दैवानं 2018 पासून ते खासदार आहेत राज्यसभेचे, तर ते स्थिर स्थावर होण्याच्या आधीच करोनाची लाट आली आणि त्यामुळे 2 वर्ष संसदेच्या कामकाजाचे वाया गेले आणि त्यानंतर जे व्यत्यय आले लागोपाठ सतत, म्हणजे विरोधी पक्षाच्या खासदारांना कोणाचाच कामकाजाचं कोणाला समाधान मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे गेल्या 6 वर्षापासून. इव्हन म्हणजे जे प्रखर वक्ते आणि चांगलं काम करणारे समाजाचे मुद्दे उपस्थित करणारे जे खासदार आहेत त्यांना देखील पुरेशी संधी मिळालेली नाही विरोधी पक्षाकडून. तर त्यात मनोज झा असतील, डेरेक ओब्रायन असतील, प्रत्येकाचे कुठेतरी संजय सिंग असतील, तर हे सगळे असे अडथळे विरोधी पक्षाच्या खासदारांना सहन करावे लागलेले आहेत. तर त्यात केतकरही त्यांचा समावेश आहे. तर हे सर्वस्वी काँग्रेसच्या नेतृत्वावर अवलंबून असेल की केतकरांना पुन्हा संधी द्यायची की नाही, कारण केतकरांना आपला पाहिजे तसा ठसा उमटवता आलेला नाही या कारणांमुळे. तर ते लक्षात घेतलं तर त्यांना संधी मिळू शकते. आणखी एक वयाचा प्रश्न नाही आहे, मनमोहन सिंग देखील आता 93व्या वर्षी राज्यसभेचे खासदार आहेत. तर असे इनडिस्पेन्सिबल तेवढे केतकर आहेत का, केतकरांची तेवढी मौलिकता आहे का काँग्रेसच्या दृष्टीनं, याचाही विचार केला जाईल. पण काँग्रेसमध्ये काही गृहीत धरता येत नाही आणि त्यामुळं म्हणजे महाराष्ट्रासारख्या राज्यात इम्रान प्रतापगडीला उमेदवारी देण्याचं काहीच कारण नव्हतं. इम्रान प्रतापगडी कोण आहे महाराष्ट्रासाठी, काय महाराष्ट्रासाठी कोणते दिवे लावले इम्रान प्रतापगडींनी, म्हणजे केतकरानंतर झालेले ते खासदार आहेत राज्यसभेचे. तर काँग्रेसचं सगळं लहरी धोरण आहे. प्रियंका गांधी, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या मनात काय येईल आणि त्यांना सल्ला देणारे कशा पद्धतीनं सल्ला देतील, या सर्वस्व हे सगळं म्हणजे अस्थिर हे आहे
याचं अगदी. कुठेही हा शेवटच्या क्षणापर्यंत त्याचा बरोबर. निर्णय होऊ शकत नाही. अ, अ, चावके सर आपल्यासोबत संजय जोग ज्येष्ठ राजकीय पत्रकार मुंबईहून जोडले जात आहेत. खूप स्वागत आहे आपलं मॅक्स महाराष्ट्रामध्ये. साधारणतः 3 जागा आपल्याला या भाजपच्या दिसत आहेत ज्या निवडून येतील पुन्हा, आणि 3 जागा या संदर्भात काही सांगता येत नाही, कारण शिवसेनेची उद्धव ठाकरेची ताकद ही कमी झाली आहे आणि राष्ट्रवादीत पवार गटाची ताकद कमी झाली आहे. काही नावं येत आहेत समोर सूत्राद्वारे, ती मी सांगतो. एक तर मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी मिळू शकते शिंदे गटाकडून, आणि पार्थ पवार, अजित पवार यांचे सुपुत्र जे मावळ लोकसभामधून हरले होते 2019 मध्ये, त्यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळू शकते. संजय जोग, आपलं काय निरीक्षण आहे? ज्या दिवशी मिलिंद देवरा त्यांच्या समर्थकांसकट वर्षावर जॉईन झाले होते, त्यांच्या भाषणातच त्यांनी उल्लेख केलेला होता की म्हणाले, मला जर जबाबदारी दिली तर मी खासदार म्हणून प्रभावीपणे मुख्यमंत्र्यांनी दिलेली कामं आणि राज्याच्या विकासासाठी जी असतील ती कामं राज्यसभेमध्ये किंवा एकूणच पार्लमेंटमध्ये उचलेन. त्यावेळी त्याच वेळेला क्लिअर झालं होतं, म्हणजे इट्स जस्ट ऑन रिटर्न ऑन वॉल, ते होणारच आहे. आणि म्हणजे बेसिकली आता त्याच्यामध्ये म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदेची जी आहे त्याच्यामध्ये हेच तर म्हटलं जातं की आम्हाला आता म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला दिल्लीपासून इथे चर्चा आहे ती अशी की वी हॅव ऑल्सो गॉट अनदर पटेल इन अ डिफरंट फॉर्म. मिलिंद देवरांचे राजकीय संबंध सुनील जास्ती सांगतील, मलाही माहिती आहे त्यानुसार. मी मुरली देवरांपासून त्यांना बघतोय, त्या आधी जेव्हा मिनिस्टर होते त्यावेळी मी बघितलेलं आहे, त्यांना दिल्लीतही केलं, इथेही केलेलं आहे. कटिंग अक्रॉस पार्टी लाईन त्यांचे मित्र परिवार आहे. बेसिकली ते कॅन स्पीक इंग्लिश. ते नुसतेच पॉलिटिक्सचं नाही तर बेसिकली इन्फ्रास्ट्रक्चर, एनर्जी याच्यावर सगळ्यावर बोलू शकतात. अशा वेळेला शिंदे गटाला तर खरोखर एका दृष्टीने एक आपलं फेस दिल्लीतला मिळालेला आहे, त्यामुळे त्यांची एक सर्टन्टी वाटते. पार्थ पवारांबद्दल मला अजिबात वाटत नाही की आता अजित पवार त्यांना मागल्या दाराने आणतील. माझी जी माहिती आहे ती वेगळीच आहे. त्यांच्यानुसार एक कोणीतरी मोठा इंडस्ट्रीवाला, दुसरा जो कॉपरेटिव्ह बॅरन आहे तो, नाहीतर तिसरा एक हायली एज्युकेटेड, अशा प्रकारची आता चाचपणी झाली आहे. मी जे काही त्यांच्या सोर्सेसमध्ये बोलतोय त्यांच्या नेत्यांशी, त्यानुसार आतापर्यंत कुठली फायनॅलिटी नाही. इंटरेस्टिंगली काँग्रेसमध्ये जे नाव आम्ही ऐकतोय म्हणजे सर्क्युलेशन मध्ये आहे, जे होईलच असं नाही, जसं मगाशी सुनील म्हणाला तसं, तो कोण इम्रान जो कवी आला तिकडनं, तो केवळ प्रियांका गांधी आणि राहुल गांधींनी त्याला सपोर्ट केल्यामुळे आला. आता जे आम्ही नाव ऐकतोय त्यानुसार कन्हैया कुमार कुड बी द कॅन्डिडेट फॉर द काँग्रेस पार्टी फ्रॉम महाराष्ट्र. क्वाईट इंटरेस्टिंग, कारण मागच्या वेळा ते लढलेले होते, ते हरलेले आहेत, पण तेव्हा आता युथ काँग्रेसचा फेस म्हणून फिरवत आहेत. त्यांच्याबरोबर म्हणजे राहुल गांधींबरोबर मागच्या वेळेला बऱ्याच ठिकाणी ते भारत जोडो यात्रामध्ये होते, आताही ते जॉईन होणार आहेत. त्यामुळे हे एक नाव येत आहे. अजून नावांची चर्चा नाही. असाच कोणतरी ज्याला म्हणतात ना पॅराशूटिंग, कोणतरी येऊन बसवतील, कारण काँग्रेस ही अत्यंत कुठल्या आता ठराविक याच्यात चालली असं वाटत नाही. आयत्या वेळेला जो काही निर्णय होईल त्याच्यावर जाते. इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंगली आता जी शेवटची सीट आहे ज्याच्यावरनं बेसिकली वंदना चव्हाण जात आहे, ते मगाशी म्हटलं त्यानुसार ती राष्ट्रवादी आता अजित पवारांकडे जाईल. पण जी काँग्रेसची कुमार केतकर यांची जी टर्म संपेल तिथे आता, कारण माझ्या आत्ताच मी विधान भवनातच आहे, तर लायब्ररीतनं काढल्यानुसार साधारण 47चा कोटा असतो. त्यामुळे काही करून ती काँग्रेसकडेच जाईल. काँग्रेसला सपोर्ट जे काय मिळतील, कारण आता त्यांच्याकडे जे काय 44 आहेत त्याच्यानुसार 3 आणि 4ची जी बेगमी करावी लागेल ती जी आता शरद पवारांचा जो अजित जो ग्रुप आहे त्यांच्याकडनं 100% जाईल. त्यामुळे मला असं वाटतं अजून तरी काँग्रेसमध्ये मी जे नाव ऐकलं ते आजच सकाळी 2-3 दिवसापासून सर्क्युलेशन मध्ये आहे ते, पण त्याची फायनॅलिटी नाही. पण इंटरेस्टिंगली मिलिंद देवरा जाणार हे असा शिंदे गटाकडनं तर क्लॅरिटीच आहे त्याच्यावर. फक्त आता बीजेपी कडनं कोण, कारण आता एक इंटरेस्टिंग बघायला लागेल, प्रकाश जावडेकरांना ऑलरेडी केरळचा इन्चार्ज केलेला आहे. त्यामुळे त्यांना जर तिथे जायचं असेल, फिरायचं असेल तर राज्यसभेचा मेंबर असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं बहुतेक त्या नॉमिनेट होतील, रिनॉमिनेट होतील, किंवा जसं नेहमी प्राईम मिनिस्टर मोदी असतील किंवा अमित शहा असेल यांची एक नेहमी चकवा देण्याची पद्धत असते, कोणतरी एक सरप्राईज करतात, तसंही कोणतरी एक नवीन नाव येईल. इंटरेस्टिंगली नारायणराव राणेंचं काय होईल, कारण ऑलरेडी आता मध्ये मी पेपरात वाचलं, मी काही त्यांच्याशी बोललेलं नाही. इफ द पेपर आणि मीडियाच्या रिपोर्ट जर मला जायचं असेल तर त्यांनी ऑलमोस्ट असं एक इंडिकेट केलं जाणवलं की आता या मागूनच आत्ताच्या परिस्थितीनुसार आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू द इलेक्टिव्ह पॉलिटिक्स. मग खरोखरच ते त्याच्यावर राहणार आहेत का पक्षश्रेष्ठीने दिल्यावर ते परत राहतील, त्याकडे लक्ष द्यावे लागेल. कारण आत्ताच्या घडीला कोकणात बीजेपीचा एक चेहरा, महत्वाचा एक आकर्षक चेहरा किंवा ज्याला एक नेतृत्व म्हणून
त्यांच्याकडे डेफिनेटली बघितलं जातं. आता तिकडनं त्यांनी मुरलीधरन जे आता मिनिस्टर स्टेट युनियन कॅबिनेटमध्ये, तर त्यांना चान्स देतील का? तर मला असं अजिबात वाटत नाही. त्यांना कुठेतरी दुसरीकडे तजवीज करतील, कारण ऑलरेडी आता त्यांच्याकडे 2-3 राज्य आलेली आहेत. त्यामुळे आता इनफॅक्ट म्हणजे मला एकदा अजूनही आठवत आहे, मागच्या वर्षी बीजेपीची राज्याची कार्यकारिणी झालेली होती. त्यावेळेला स्वतः देवेंद्र फडणवीसने असं सांगितलेलं होतं की समजा नॉमिनेटेड, जे आपल्याकडे जो वाद होऊन चालू आहे कोर्टामध्ये गव्हर्नरच्या याच्यामध्ये की 12 नॉमिनेट करायचे, तर त्यांनी त्यांच्या कार्यकारिणीत नंतर आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं की माझ्याकडे जवळपास त्यावेळेचे 686 एवढी नॉमिनेशन, म्हणजे मला रेकमेंड करा म्हणून पत्र आलेली आहे. म्हणजे विचार कर तू, एका बाजूला मिशन 400 प्लस, एका बाजूला मिशन 200 प्लस, एका बाजूला 45 मिशन प्लस, अशा सगळ्या बॅकग्राऊंडवर कुठल्या पद्धतीने आता म्हणजे जात असेल, कास्ट, क्रीड, रिलिजन, क्वालिफिकेशन, या सर्व इलेक्टिव्ह असणाऱ्या आणि त्याची एकूण पक्षाच्या आणि पक्षाच्या बाहेर असलेली योग्यता, मला असं वाटतं हेच क्रायटेरिया ठरवून जे कोण. बरं, मला एक सांग की आता एक मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नारायण राणे पत्रकार परिषद घेणार होते आणि कालपासून त्यांच्या पत्रकार परिषदेचा मेसेज हा सोशल मीडियावर म्हणजे न्यूज माध्यमांसाठी असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तो फिरत होता. आणि आज 1 तास अगोदर त्यांनी पत्रकार परिषद रद्द केली आणि त्यांनी एक पोस्ट जी लिहिली त्यात एक महत्वाचं वाक्य असं होतं की जात, धर्म आणि राष्ट्र या, म्हणजे मी तुम्हाला वाचून दाखवायला हरकत नाही, पण आता ते अवेलेबल नाहीये, आपण कनेक्टेड असल्यामुळे मोबाईलवरून. तर हे लिहिण्यामागे त्यांचं काय कारण की त्यांनी पद हे लिहिलं होतं, म्हणजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ते समाधानी नाही आहेत का, तर त्यांची भूमिका काल परवा परत तीच दिसली. तर त्यांना आता कुठल्याही पदाची आस नाही किंवा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ते आक्रमकपणे भूमिका मांडतील, कारण या आरक्षणाच्या मुद्द्यावर वेगवेगळ्या राज्य सरकारमध्येच किंवा महायुतीमध्येच अत्यंत वेगवेगळ्या भूमिका आपल्याला पुढे दिसत आहेत. छगन भुजबळांची भूमिका आपण पाहतोच आहे. नाही, मनोज एक क्वाईट क्लिअर आहे, कन्सिस्टंट. नारायण रावांचं एक नक्की आहे, 2014-16 जेव्हा पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांना कमिटीचं अध्यक्ष केलेलं होतं, तेव्हापासून मी त्यांचा ह्या संबंध इश्यूवरचा काय अभ्यास आहे, त्यांनी केलेलं रेकमेंडेशन काय आहे, त्याचा मी अभ्यास करतोय, त्यांच्याशी सतत बोलतोय. कालची जी त्यांची पोस्ट होती ती अत्यंत महत्वाची होती. त्यांनी पहिलं वाक्य लिहिलं होतं की मी या संबंध जी काय काढलेली अधिसूचना, म्हणजे अजूनही आपल्यातले लोक, म्हणजे आपल्यातले पत्रकार किंवा बाहेरचे बरेच म्हणजे शिकलेले असतात, एक्सपर्टीज असतात, त्यांना साधारण एक महत्वाचं कळालं पाहिजे, हा अध्यादेश नाही, अजूनही अध्यादेशच म्हणताय, हा साधं गव्हर्नमेंट नोटिफिकेशन आहे, अधिसूचना, आणि ती सुद्धा ड्राफ्ट रूल चेंज करण्यासाठी. नारायणरावांची जी ट्विट होतं त्याच्यात त्यांनी दिलं, ह्या जो काढलेल्या जी अधिसूचना आहे त्याच्याशी मी असहमत आहे किंवा सहमती नाही, क्वाईट क्लिअर होतं. आणि त्यांनी याच्यात पुढचंही वाक्य सांगितलं होतं की यामुळे मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये एका प्रकारची दरी निर्माण होईल. त्यामुळे मला असं वाटतं त्याचे कन्सिस्टंट राहतील, पण प्रेस कॉन्फरन्स घेऊन पक्षाची कुठेतरी एकूण म्हणजे अब्रू जाण्याच्या ऐवजी त्यांना बहुतेक ज्येष्ठ नेतृत्वांकडनं किंवा त्यांचे जे पक्षातले जे एकूणच सहकारी आहेत त्यांनी सांगितलेलं असणार की अशी तुम्ही जाहीर निवेदनं करू नका, पक्षाच्या लेवलला आपण हे डिस्कस करू आणि याच्यानंतर पुढचं काय पाऊल घ्यायचं असेल ते तुम्ही घ्यावं. त्यामुळे मला असं वाटतं माझ्याकडे खूप अत्यंत महत्वाचं बोलतोयस, पण नारायण राणेचं एक ट्विट वाचतो, 4-5 ओळींचा आहे. मराठा आरक्षण या विषयावर आज पत्रकार परिषद आयोजित केली होती, ही पत्रकार परिषद रद्द करण्यात येत आहे. या विषयावर मला महाराष्ट्र शासनाला विनंती करावायची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात लढवय्येपणाचा वारसा आणि इतिहास असलेल्या मराठा समाजाचं खच्चीकरण होणार नाही याची काळजी घ्यावी. स्वाभिमानी मराठा कुणबी समाजामध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही, याशिवाय तसे केल्याने इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसी समाजावर अतिक्रमण होणार आहे. या सगळ्या नाजूक प्रश्नांचा महाराष्ट्र सरकारनं सखोल विचार करावा. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची संख्या 32% म्हणजे 4 कोटी एवढी आहे. कोणत्याही पदापेक्षा जात, धर्म आणि देश महत्वाचा आहे, एवढंच मला सांगावसे वाटते. आणि त्यांना मग वेगवेगळ्या कॉमेंट पण आले आहे की ओ साहेब, कुणबी म्हणजे काय खालची जात नाही वगैरे वगैरे, ते आता ते वेगवेगळ्या कॉमेंट्स आपल्याकडे येत आहेत. तुझे काही महत्वाचं बोलत होतास की पक्षाकडून असं सांगण्यात आलं असावं की या संदर्भात आपण भाष्य करू नका, उगाच संभ्रमाचं वातावरण निर्माण होईल, आपण पक्षीय पातळीवर बोलू शकतो. संजय.
ऍब्सोल्युटली मनोज, मला तेच म्हणायचं आहे. लुक ॲट म्हणजे दोघांची सिमिलॅरिटी बघ. भुजबळ हे ओबीसीच्या संदर्भात बोलतायत. त्यांनी जी काल त्यांच्या संबंध वेगवेगळ्या संघटनांची मिटिंग घेतली, त्याला ते म्हणतात 150च्या वर लोक उपस्थित होती. त्यांनी 3-4 जे ठराव पास केले, त्यांनी तेच सांगतात ना, बॅकडोअर जी एंट्री चाललेली आहे ती मान्य नाही. त्यामुळे ओबीसीचं खच्चीकरण तर होईलच. तोच शब्द इकडे वापरतायत नारायणराव. म्हणजे इंटरेस्टिंगली एका बाजूला स्वाभिमानी मराठा हा काय कुणबीच्या सर्टिफिकेटच्या साठी जाणार नाही, तर एका बाजूला भुजबळ असे सांगतायत की जे मराठे समुद्रात पोहत होते ते आता या 17%च्या ह्याच्यातून विहिरीत पोहायला लागणार का? लुक ॲट द व्हेरी इंटरेस्टिंग सिमिलॅरिटी. अगदी. कारण आपण ऍज अ पत्रकार आणि अनालिस्ट करताना ऍज अन अनालिस्ट हेच बघायला लागतील ना. आणि ह्याच्यातून महत्वाचं म्हणजे तेच आहे की अशा वेळेला जेव्हा आता लोकसभेचे इलेक्शन येत्या 2 महिन्यात येऊन पोहोचलेले आहे, त्यावेळेला अशा प्रकारचं महाराष्ट्राचं चित्र गेलं, मराठा वर्सेस ओबीसी, हे आता कुठल्याही पक्षाला परवडणारं नाही. त्यामुळे मला असं वाटतं ज्या पद्धतीने नारायणराव राणे अत्यंत अभ्यास करून बोलतात, त्यांची वक्तव्य ही मी बजेटपासून बघितले, लीडर ऑफ ऑपोजिशन मध्ये असताना बघितलेत आणि नंतरही मंत्री असताना, बरोबर. त्याच धर्तीवर त्यांनी आज ती प्रेस कॉन्फरन्स घेऊन मात्र एक नक्की सांगितलं, स्वाभिमानी मराठा हा कुठल्याही पद्धतीने अशा प्रकारचं, मला आता मी आपण अनालिसिस करूया, कॉम्प्रोमाइज करणार नाही. आय थिंक हे अत्यंत महत्वाचं त्यांचं स्टेटमेंट किंवा इंडिकेशन आहे. आणि त्याचबरोबर पण मग समजा ते कॉम्प्रोमाइज करायला तयार नसतील तर अत्यंत वेगळा पेज हा निर्माण होईल महाराष्ट्र सरकार समोर, म्हणजेच भाजप समोर सुद्धा. भले आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकटेच पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भूमिका ही सातत्यानं या मुद्द्यावर येत असली तरी सुद्धा जरांगेंना भेटायला ते गेले होते. कारण आपली चर्चा मुळात राज्यसभेच्या निवडणुकीवर आहे, तर ती थोडीशी वेगळी होईल. म्हणून मी परत आपण त्या मुद्द्यावर येऊ, नंतर आपण त्यावर वेगवेगळी चर्चा आपल्याला करता येईल. रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेच्या जागेवर राणे लढण्याची शक्यता कितपत आहे जर राज्यसभेची उमेदवारी त्यांना मिळाली नाही तर? ऍब्सोल्युटली, मी तेच सांगतोय. मागच्या आठवड्यात त्यांचं स्टेटमेंटच आलेलं आहे की एकूण लुकिंग ऍट माय सिनियरिटी आणि एकूण माझं आत्ता असणारे वय आणि माझं आत्ताची असणारी प्राप्त परिस्थिती, मी कुठल्याही पद्धतीने इलेक्टिव्ह मेरिट म्हणजे हा आत्ता प्रकारच्या पॉलिटिक्समध्ये असेल किंवा ही कंटेस्ट करीन अशा प्रकारचं मी त्यांचा कुठलाही आग्रह तिथे दिसला नाही. इनफॅक्ट ही डज नॉट वॉन्ट टू. पण एक आहे ना नक्की मनोज, हे लक्षात घ्यायला काय कारण असेल की नाही, मला असं वाटतं नारायणराव राणा आता ऍज अ लीडर, ऍज म्हणजे त्याला म्हणतात ना गाईड, फिलॉसॉफर आणि एक पूर्ण खंदा बीजेपीचा समर्थक या दृष्टीने ते प्रोजेक्ट करतायत. त्यांना आता कुठली डेव्हिएट लाईन करायची नाही. त्यामुळे माझं आता वय होऊन गेलंय, मी सगळे आता पोस्ट उपभोगतोय. जर का कोणी तुम्ही नवीन यांना चेहरा देत असाल तर डेफिनेटली आय विल सपोर्ट. कारण त्यांची अजूनही जी काय माहिती आहे किंवा त्यांची एकूण जी म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना पौच आहे, ती कोकणामध्ये आहे. म्हणजे आपण त्याला मध्ये म्हणजे बाकीचे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना त्याला कंटेस्ट करेल, लेट देम डू दॅट ऍज अ पॉलिटिकल पार्टी. पण अशा वेळेला मला असं वाटतं नारायणरावाने अत्यंत संयत आणि संयमी भूमिका घेऊन बीजेपीसाठी जेवढं म्हणून करता येईल तेवढं कॉन्ट्रीब्युट करतील. आणि त्याच दृष्टीने आजची सुद्धा प्रेस कॉन्फरन्स जी कॅन्सल केलेली असेल, जे आता त्यांच्या एकूण ट्विटरवरनं दिसतंय आपल्याला, त्याचं कारणच हेच आहे की कुठल्याही पद्धतीने अपोजिशनला कुठल्याही प्रकारची संधी द्यावी. हे जे मतमतांतर किंवा पक्षात म्हणजे महायुतीमध्ये कुठेतरी डिव्हिजन होत आहे हे दाखवू नये येत्या काळात इलेक्शन असल्यामुळे. मला असं वाटतं तो अत्यंत घेतलेला वाईज निर्णय आहे. पण मनोज आत्ताच्या हे बघ कसं आहे ना, राज्यसभा म्हणजे मी आत्ताही बोलतोय वेगळ्या पक्षांमध्ये, राज्यसभेचं इलेक्शन अनअपोज्डच होईल अशा पद्धतीने आता सगळ्या पार्टीत बोलतायत, इन्क्लुडिंग बीजेपी, ज्याला एकनाथराव शिंदेनीच डब केलेलं आहे महाशक्ती, त्याचबरोबर काँग्रेस, त्याचबरोबर ही म्हणजे 2 ग्रुप झालेले राष्ट्रवादी आणि 2 ग्रुप झालेले शिवसेना. त्यामुळे मला असं वाटतं जे काय आता नॉमिनेशनच्या आता वेळ दिलेलेच आहे ते शेड्यूल, त्यामुळे 27 आणि लकीली तू टायमिंग बघ, आपल्या इथे 26, 27, 28, 29 फेब्रुवारीला स्पेशल सेशनची अनाउन्समेंट झालेली आहे. त्यामुळे 27 तारखेलाच पोलिंग आहे, झालं तर, नाहीतर त्याच्या आधीच बेसिकली अनअपोज होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मला एक दुसरा प्रश्न या संदर्भातला विचारायचा आहे. जसं तू म्हणाला की प्रकाश जावडेकर केरळचे इन्चार्ज आहेत आणि मुरलीधर बोलण्याच्या ओघात माझी एक छोटी चूक झाली, तेव्हा तू नव्हतास, सुनील चावके होते. 2018ला मुरलीधर जेव्हा निवडून आले महाराष्ट्रात तेव्हा ते केरळचे प्रदेशाध्यक्ष होते आणि केरळमधलं पक्षाचं संघटन त्यांनी वाढवलं म्हणून त्यांना ही बक्षिशी देण्यात आली होती राज्यसभेची. आता ते मंत्री आहेत. पण मुद्दा असा आहे की त्यांना दुसऱ्या राज्यातनं निवडणूक लढवायला सांगितलं जाऊ शकतं राज्यसभेची, पण आता त्याला वेळ आहे.
पण मधल्या काळात ते काय करतील मला माहित नाही. मंत्री असल्यामुळे त्यांना द्यावी लागेल ती जागा. पण प्रकाश जावडेकरांना समजा दिले तर त्यांचं वय आहे 72. राज्यसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या धोरणानुसार तशी काही अडचण येणार नाही. पण प्रकाश जावडेकरांना राज्यसभेची पुन्हा एकदा उमेदवारी दिली जाऊ शकते की त्यांच्या जागी विनोद तावडे यांना राज्यसभेची निवडणूक लढवायला सांगितलं जाऊ शकतं, उमेदवारी दिली जाऊ शकते, कारण तेही बिहारचे इन्चार्ज आहेत. आणि असं म्हटलं जातं आणि माध्यमांनी हे रिपोर्ट केलाय की गेल्या 1.5 वर्षापासून नितीश कुमारांना एनडीए मध्ये सामील करून घेण्यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न केले जात होते. पण मधल्या काळात इंडिया आघाडीचा उदय झाला आणि ते निमंत्रक होते आणि त्यांना पंतप्रधान पदाचा चेहरा घोषित केला जावा अशी अपेक्षा होती. ते झालं नाही. पण बिहारचे इन्चार्ज म्हणून विनोद तावडे यांची व्यूहरचना नितीश कुमार यांना एनडीए मध्ये आणण्यास कामयाब ठरली, यशस्वी ठरली असं म्हटलं जातं. म्हणून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल का महाराष्ट्रात? मला अजिबात वाटत नाही. मी ज्या ज्या वेळेला विनोद तावडेंशी बोलतोय त्यांनी क्लिअर केलंय ते आपल्या प्रेस आणि मीडियाला रिडिक्यूल करतात. म्हणजे तुम्हीच माझ्या बातम्या लावता की यांना एमएलसीचं तिकीट मिळालं नाही, हे मागच्या वेळच्या राज्यसभेच्या नॉमिनेशन मध्ये यांचं नाव काढलं, सगळं म्हणाले बोगस आहे. मला माहिती आहे त्यानुसार विनोद तावडे आता ज्या क्रोनॉलॉजी आहे, म्हणजे सुनील जास्ती सांगेल किंवा बाकीचे माझेही सोर्सेस आहेत त्यानुसार नाही, सुनील यांना जावं लागलं त्यांना. नो प्रॉब्लेम. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी, त्यानंतर होम मिनिस्टर बेसिकली अमित शहा, त्यानंतर राजनाथ सिंग बिंग अ सिनियर इन द बीजेपी, त्यानंतर जेपी नड्डा बिंग अ नॅशनल प्रेसिडेंट, आणि त्यानंतर जो कोण नावे येत असतील तर विनोद तावडे, सुनील चूक आणि मिस्टर बन्सल, हे त्या तिघांना ट्रॉयका म्हणून समजतात. विनोद तावडेंनी सतत क्लॅरिफाय केलं आहे इन प्रायव्हेट कॉन्व्हर्सेशन आणि अदरवाईज की पुढची 2 वर्ष म्हणजे त्याला झाले आता मागच्या वेळपासून ते अजिबात इंटरेस्टेड नाहीत. त्यांना एक जबाबदारी दिलेली आहे, ते आता ओबीसी सेलचे त्यांना प्रमुख केलंय, बिहारचं त्यांना इन्चार्ज केलंय, आणि त्या व्यतिरिक्त देशाच्या लेवलला बीजेपीला जो 144 जो आकडा मागच्या वेळेला त्यांनी हे हासिल केला नाही, त्या 400+ मिशन मध्ये त्याच्यामध्ये सुद्धा हे ट्रॉयका अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे अशा वेळेला म्हणजे त्यांचं नाव नेहमी येतं, कारण आपल्यात काही पत्रपंडितांनी लिहिलेलं आहे की पुढचे चीफ मिनिस्टर कोण, पॅराशूटिंग झालं होऊ शकतं, आणि त्याच्या आधी लिहिलेलं आहे की आपली जी उत्तर मुंबई आहे त्याच्यात फक्त विनोद तावड्यांनी जाऊन आपली सही करावी नॉमिनेशनची, बाकी संबंध भारतभर फिरावं, पुढच्या वेळेला फक्त येतील तेव्हा ते इलेक्शनचा रिझल्ट घेऊन जातील. या सगळ्या चर्चेला त्यांनी खरं पूर्ण विराम दिलेला आहे. माझ्या मते आता जेव्हा त्यांना अत्यंत महत्वाची पक्षाची जबाबदारी असताना ते राज्यसभा वगैरे ऍक्सेप्ट करतील असं अजिबात आता वाटत नाही. लोकसभा गोपाळ शेट्टींच्या जागी ते लोकसभा निवडणूक लढतील सांगतोय ना मी. तर ते म्हटलं आम्ही आधी लिहिलेलं आहे सगळ्यांनी, त्याच्यावरही अजूनही पक्षाच्या लेवलला किंवा त्यांच्या लेवलला त्यांनी त्याच्या संदर्भात क्लॅरिटी केलेली नाही, कारण अजूनही त्यांच्या मतानुसार त्यांना जे दिलेलं मॅन्डेट आहे ते मॅन्डेट पूर्ण करायला त्याला जेवढा वेळ द्यावा लागतो तेवढं या इलेक्शनच्या एका इलेक्शनसाठी खर्ची करण्यासाठी त्यांना अजिबात आता तो वेळ दवडायचा नाही. त्यामुळे मला हा मुद्दा संजय थोडा पटतो आहे की जी क्रोनॉलॉजी सांगितली पदांची पक्ष संघटनेमधली, त्यात खूप वेगवेगळ्या फ्रंटवर वेगवेगळ्या आघाड्यांवर विनोद तावडेंना जी जबाबदारी दिली गेली आणि ती यशस्वीपणे त्यांनी पार पाडली, आणि एकंदरीत पक्ष संघटनेतील त्यांचं मत, त्यांचा रुतबा, त्यांचा कद हे जर पाहिलं आपण तर खूप महत्वाची जबाबदारी या घडीला विनोद तावडे यांच्यावर आहे. ज्या पद्धतीने त्यांनी राईज केला पक्षामध्ये, म्हणजे साधी विधानसभेची निवडणूक लढवायला सुद्धा मिळाली नाही आणि त्यावेळेला राष्ट्रीय महत्वाकांक्षा त्यांना अजिबात नव्हती. आणि नितीन गडकरी नंतर एक अत्यंत महत्वाचा माणूस जो पक्ष संघटनेत आपली जबाबदारी पार पडतोय त्याला लिफ्ट दिली पक्षश्रेष्ठींनी. जावडेकर वगैरे अनेक वर्षांपासून केंद्रात गेले, प्रवक्ता होते, मंत्री झाले, पण जो रुतबा हा तावडेंच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळतो, तावडेंबाबत पाहायला मिळतो, तो इतर नेत्यांच्या संदर्भात गडकरींच्या नंतर आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. संजय, हे बघ, मला जे काही इतके वर्ष मी राजकारण लिहितोय त्याचा अनालिसिस करतोय त्यानुसार एक ज्याला म्हणतात की जो कोण राजकारणात आहे त्यांनी माउंटन ऑफ पेशन्स ठेवला पाहिजे, सहनशीलता ठेवली पाहिजे. कितीही अप्स अँड डाऊन झाले तरी, कितीही ह्युमिलिएशन झालं तरी, कितीही निग्लेक्ट साईडलाईन केलं तरी सुद्धा मला असं वाटतं ह्या संबंध जी क्रायटेरिया ना राजकारणाच्या याच्यात त्याच्यात विनोद तावडे खरी उतरे हे ज्या हिंदीमध्ये बोलतात
100% त्याच्यात ते त्याला लागू होतं आणि त्यामुळे मला असं वाटतं त्याचा त्यांना आता डेफिनेट फायदा होतोय. आणखीन एक उदाहरण सांगेन. ज्या वेळेला आपल्या प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांची जेव्हा इलेक्शन होतं त्यावेळेला ज्या वेळेला मुर्मू मॅडम ह्या भारतभर फिरल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यावेळेला त्यांच्या ज्या स्पेशल विमानामध्ये त्यांना जर अकंपनी करणारे कोण असतील तर ते विनोद तावडे होते. पक्षाने त्यांना असाइन केलं होतं. म्हणजे ट्राय टू अंडरस्टँड त्यांचं आता वरच्या पक्षाच्या जे राष्ट्रीय नेतृत्व आहे त्यांच्याशी असणारा सलोखा आणि प्रॉक्झिमिटी किती आहे आणि पक्षाच्या एकूणच पॉलिसी ठरवण्यात आणि त्याच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये ते सुद्धा आता किती फोकस्ड आहेत याचं उदाहरण आहे. त्यामुळे मला अजून तेच म्हणायचं आहे ते एका इलेक्शनसाठी पक्ष त्यांना असा बाजूला सरेल असं वाटत नाही. त्यांच्या जी काय जे त्यांना द्यायची त्यांना जे म्हणतात ना पक्षाच्या एवढ्या त्यांच्या मेहनतीच्या फळाला जे येईल असते ते नंतरच्या काळात किंवा त्यांना जी त्याची काय पावती मिळायची असेल ती मला असं वाटतं त्यांचं जे आत्ताचं मिशन आहे 400+ आणि आपल्या महाराष्ट्रात 200+ ते झाल्यावरच त्यांना मिळेल. आणि त्यासाठी विनोद तावडे अजिबात आता जे काय कुठले प्रयत्न करतायत किंवा त्यांना मिस होत आहे असं अजिबात वाटत नाही. बरं, बिहारच्या संदर्भात जो माझा प्रश्न होता की नितीश कुमार यांना एनडीए मध्ये आणण्यासाठी विनोद तावडेंचे इन्चार्ज म्हणून प्रभारी म्हणून त्यांचे प्रयत्न हे फळास आले असतील. 100% आले असतील. विनोद तावडे यांची एक पहिल्यापासून खूबी आहे. जेव्हा ते एबीव्हीपी मध्ये होते त्यानंतर ते त्यानंतर विरोधी पक्ष नेताही होते. अशा वेळेला त्यांचे एनकम्पासिंग सगळ्या पक्षांमध्ये त्यांचे चाहते आहेत, मित्र आहेत. मला माहिती आहे म्हणजे महाराष्ट्रात बघायचं झालं तर काँग्रेस, आता फुटलेली राष्ट्रवादी, आता विभाजित झालेली शिवसेना या सर्वांमध्ये आणि त्याचबरोबर मग रिपब्लिकन पार्टी असेल, बीआरपी असेल, वंचित बहुजन अशा सगळ्यांमध्ये त्यांचे मित्र आहेत. तोच पॅटर्न ते राष्ट्रीय लेवलला गेल्यावर वापरतायत. हेच तर ऍडव्हान्टेज आहे विनोद तावड्यांचं की एका वेळेला त्यांना तिकीट नाकारलं म्हणून कोणतरी म्हणजे काय गुरफटून बसलाय आणि तो एकदम कोशात गेला असं न करता वेट वॉच आणि मग त्यानंतर मिळालेली जबाबदारी अत्यंत नेत्यांनी राबवणं त्याचाच एक भाग म्हणून बिहारमध्ये जेव्हा आधी त्यांना पाठवलेलं होतं त्यावेळेला सुद्धा जे इलेक्शन झालेलं होतं त्यावेळेला त्यांची कामगिरी आणि आत्ताच्या ह्याच्यात त्यांनी जे एकूण जे काय नर्स केलेली होती ही म्हणजे फ्रेंडशिप त्याचाच हा एकूण फायदा त्यांना झालेला आहे. आणि अशा पद्धतीने नितीश कुमार मी ज्या जागा आहेत ना संजय 56 जागा त्या कुठल्या कुठल्या राज्यात आहेत तेही मी एक नजर आपण टाकूया. कोणत्या राज्यात किती जागा आहे. उत्तर प्रदेशमध्ये 10 सर्वाधिक, कारण तिथे 80 लोकसभेच्या जागा आहेत आणि त्यामुळे तिथल्या अर्थातच जागा जास्त आहेत राज्यसभेच्या. महाराष्ट्र 6 आणि बिहार पण 6. ज्या बिहार संदर्भात आपण आता चर्चा करतोय. पश्चिम बंगाल 5, मध्य प्रदेश 5, गुजरात 4, कर्नाटक 4, आंध्र प्रदेश 3, तेलंगणा 3, राजस्थान, ओडिसा 3-3, उत्तराखंड, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश मध्ये 1-1. या बिहारमध्ये 6 ज्या जागा आहेत त्यातही आता नितीश कुमार एनडीए मध्ये गेल्यामुळे अर्थातच सर्वाधिक जागा या एनडीएच्या निवडून येतील. 100% ना. 78 बीजेपी आणि 43 जेडीयू. कल्पना करू ना त्यावेळेला जितेंद्र माझी वगैरे सगळे जे आहेत जितेंद्र माझी आणि बाकीचे त्यांचे हे. त्यामुळे इथे यांच्या ज्या काय मेजॉरिटी 6 पैकी ज्या आहेत त्यांना निवडून आणायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे हे बघ मला अजिबात वाटत नाही राज्यसभाही आता त्यांच्या दृष्टीने हे आहे. राज्यसभा तर तिथे निवडून आणणारच. त्यांची मेन जी आता संबंध हे याच्या मागची जी चालू आहे ती हीच की येणाऱ्या लोकसभेमध्ये अपोजिशनला निष्प्रभ करणं. इंडिया ब्लॉक हे कसं म्हणजे काय डिवायडेड हाऊस आहे हे सतत प्रतिबिंबित करणं. आणि हे करत असताना आम्ही आता ज्या पद्धतीने म्हणजे साध्या महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं झालं तर जवळ 90 ते 99 हजार बूथ आहेत. त्या बूथ परत पोहोचलेलो आहोत. देशाच्या लेवलला 7.5 लाख याची जी एवढी जी विलेजेस आहेत गावं आहेत तिथपर्यंत आम्ही पोहोचतोय. हा जो मेसेज पाठवायचा ना त्यामुळे राज्यसभा तर ते एंटीलच त्यांची आता. पण लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन ते राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये तसेच उमेदवार उभे करतील ज्याचा फायदा थेट निवडणुकीमध्ये पक्षाला होईल. संघटनात्मक बांधणीसाठी, संघटनात्मक ध्येय धोरण पुढे घेऊन जाण्यासाठी. ऍब्सोल्युटली. मी मगाशीच म्हटलं जेव्हा प्राईम मिनिस्टर आणि HM किंवा मग एकूण तत्सम जे संबंध जे ठरवतात अशाच प्रकारे ना. नाहीतर मध्य प्रदेशचे चीफ मिनिस्टर कोणाला तरी माहिती होतं का. त्यानंतर जे आता शर्माजी आता जे झाले राजस्थानमध्ये त्यांचं नाव आणलं. त्यानंतर आदिवासी म्हणून कारण त्याच्या आधीच लक्षात घे छत्तीसगडच्या जेव्हा इलेक्शन चालू असताना त्यांनी नॅशनल लेवलला
एक 24,000 कोटी रुपयाची ट्रायबल योजना आणली, ती 13,000 कोटी रुपयाची विश्वकर्मा योजनेच्या व्यतिरिक्त होती. त्यामुळे हे सगळे असे शॉक्स देणे पॉलिटिक्समध्ये, सरप्राईजेस आणणं, हे जे एकूण त्यांची जी खूबी आहे, मला असं वाटतं आत्ताची सुद्धा कॅन्डिडेट करतील त्याच्यामध्ये अशाच पद्धतीने कोणतरी तुम्हाला नवीन नावं आलेली दिसतील. पण त्याच्यात मला असं वाटतं हे नाविन्य नाहीच आहे. राज्यसभा ही त्यांच्या दृष्टीने अत्यंत सहज होणारी आता एक प्रक्रिया आहे. त्यांचा आता जे मेन फोकस आहे केंद्रापासून राज्यापर्यंत ते म्हणजे लोकसभा 400 प्लस. अगदी. त्यामुळे राज्यसभा आणि पूर्वी संजय, पूर्वी राज्यसभेमध्ये काँग्रेसचा बोलबाला होता, तो काळ गेला. 2 इलेक्शन होऊन गेलेत आणि त्या इलेक्शन मध्ये लोकसभेच्या जागा ज्या पद्धतीनं कमी होताना आपण पाहिलं आणि त्याप्रमाणे आपल्याला राज्यसभेतली काँग्रेसची संख्या सुद्धा, ताकद सुद्धा कमी होताना आपण पाहिली. आणि त्यात गुलाम नबी आझादासारखे जे राज्यसभेचे नेते होते पक्षाचे, ते सुद्धा बाहेर पडले आणि आता ते एनडीएचा घटक पक्ष होऊन बसले. मुळात 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. अनिल देसाई जे उद्धव ठाकरे यांचे खंदे नेते आहेत आणि संजय राऊत जरी राज्यसभेत असले तरी सुद्धा अनिल देसाई यांचं महत्व अजिबात कुठे कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळालं नाही. इतके ते उद्धव ठाकरे यांच्या जवळ असतात आणि खांद्याला खांदा लावून काम करतात. आता त्यांच्या राजकारणावर एक प्रश्न निर्माण झाला, त्यांना फक्त पक्षीय पातळीवर काम करावं लागेल आणि पवार गटा अशी कधी अस्वस्थता आपल्याला पाहायला मिळणार नाही. अर्थात तो गट फुटला, पक्ष फुटला, त्यामुळे वंदना चव्हाण यांना संधी दिली गेली होती, त्या महापौर होत्या पुण्याच्या वंदना चव्हाण. पण पवार गटामध्ये ही अस्वस्थता किंवा ही सल कायम राहील की आपल्याला आपल्या गटाचा राज्यसभा खासदार आता आपल्याला दिसणार नाही आणि ती सल उद्धव ठाकरे गटातही असेल. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही बदल झाले वेगानं, त्यात हा एक बदल त्याच पक्षातल्या वेगळ्या गटासाठी आपल्याला पाहायला मिळणार आहे. संजय, मनोज, इट क्वाईट इंटरेस्टिंग. अनिल देसाई, मी त्यांना जेव्हा ते न्यू इंडिया ॲश्युरन्स मध्ये स्थानीय लोकाधिकार समिती आणि याचे काम करते तेव्हापासून ओळखतो. सतत ते ठाकरे घराण्याशी, मातोश्रीशी आणि एकूणच पक्षाशी जुळलेले होते आणि ते तसेच जुळत राहतील. मला अजिबात वाटत नाही की राज्यसभा गेली म्हणजे ते कुठे ते एकूण विजनवासात जातील किंवा राजकीय संन्यास दिसेल, अजिबात वाटत नाही. ते त्यांच्याबरोबर राहणार. इंटरेस्टिंग पार्ट आहे, यानंतर 2 अनिल हे सध्या उद्धव ठाकरेंच्या जवळचे आहेत. अनिल परब यांची सुद्धा जुलैला येत्या टर्म खतम होते, त्यावेळेला सुद्धा त्यांच्याकडे नंबर नाही. त्यामुळे 2 अनिल हे उद्धव ठाकरेंबरोबर आता फक्त पक्षाच्या कामासाठी राहतील. वाईट इंटरेस्टिंग टर्न येणार आहे आणि ट्विस्ट येणार आहे. शिवसेनेच्या दृष्टीने, उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची, दोन्ही त्यांचे बिनीचे कलाकार, अत्यंत क्लोज कॉन्फिडंट. इतक्या दिवस म्हणजे दोघंही म्हटलं तर इन्सिडेंटली अपर हाऊसला, एक राज्यसभा एक काउन्सिलला होते, ते आता कुठल्याही मंडळाचे, विधिमंडळात कुठल्याही हाऊसचे मेंबर नसतील. पण ते येणाऱ्या काळामध्ये जेव्हा त्यांना अजून असं वाटतंय की पक्ष रिवाईव्ह होईल, रिज्युव्हनेट होईल आणि असेंब्लीमध्ये आपण परत एक नव्या घोडदौड करू, अशा वेळेला हे 2 अनिल पक्षाच्या लेवलला अगेन नेतृत्व बांधणीत आणि पक्ष बांधणीत म्हणजे उद्धव ठाकरेंना मदतीत असतील. हे पक्षाच्या दृष्टीने मला असं वाटतं एक महत्वाची असेल, इव्हन दो ते कुठल्याही हाऊसमध्ये नसतील. आणि राष्ट्रवादी वेळ थोडा आहे, एकच मिनिट. राष्ट्रवादीमध्ये फक्त बोलायचं झालं तर एक ठरलेलं असायचं, म्हणजे तुला माहिती असेल की माहिती नाही मला, वंदना चव्हाणांना जेव्हा दुसऱ्यांदा ही टर्म मिळाली तेव्हा शरद पवारांनी कोणाला सांगितलंच नाही असं त्यांच्या पक्षात म्हणायचे. त्यांनी त्यांना सांगितलं तुम्ही येऊन भरायचंय. तेव्हा हे सगळेजण त्यांच्या नॉमिनेशन फॉर्म भरायला इथे विधान भवनात आले होते. का तर एकूण त्यांची जी एकूण पाऊच आहे, म्हणजे त्यांच्या इंटरनॅशनल इश्यूजवरचं त्यांचं ज्ञान, अर्बन डेव्हलपमेंटमध्ये असणारे त्यांचं एक्सपर्टीज आणि एक चांगला बोलता चेहरा हा पक्षाला अत्यंत दृष्टीने असेट होता, असं त्यांचं मत होतं. आता त्या दृष्टीने पवारांकडे ती एक जागा मायनस झाली. आता त्यामुळे पवार साहेब आणि फौजिया खान हे आता 2 तिथे असतील, कारण आता प्रफुल्ल पटेल सुद्धा अजितदादा ग्रुपमध्ये गेलेले आहेत. इट्स क्वाईट इंटरेस्टिंग की पहिल्यांदा आता इतक्या वर्षांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आता कुठल्याही प्रकारचा एक मेंबर इकडनं पाठवता येणार नाही. बरं, अजित पवार गटाकडून कोण असण्याची शक्यता आहे? म्हणजे आता मनातलं करायला लागणार. पूर्वी मला वाटतं जशा शरद पवारांच्या जवळच्या वंदना चव्हाण होत्या आणि जसं त्यांचं एकंदरीत पक्षातलं महत्व होतं, म्हणजे अकॉर्डिंग टू नॉलेज म्हणा तुम्ही ज्याचा उल्लेख केला, पण त्यावेळेला दुसऱ्यांदा जेव्हा त्यांना टर्म दिली गेली राज्यसभेची, त्यावेळेला अजित पवारांना कदाचित ती नको होती. त्यामुळे आता चेहरा देताना, एक नवा उमेदवार देताना त्यांच्या लक्षात कोण असेल?
नाही, पण त्यावेळेला कोणी बोलू शकत नव्हतं ना, कारण हे जरी शरद पवार बोलायचे पण नंतर ते सगळ्यांना सांगून यायचं, त्यामुळे ते कोणी त्याच्यावर हे करण्याची संधीच नव्हती. आता कसं आहे, आणि जे आता अजित त्या पवार नेहमी म्हणतात, आयोगाच्या समोरच्या सुनावणीत त्यांनी काय जे बोलायचं पवारांबद्दल ते बोलून चुकले. नाही माझ्याकडे अरे आत्ताच्या ह्याच्यात आहे, मी पहिली ती बातमी फोडली होती, जे अफिडेव्हिट केलंय आता सुनील तटकरे यांच्या मार्फत अनिल पाटलांनी, ज्यांची आजच साक्ष संपली, त्या ह्याच्यामध्ये 26, 27, 28 आणि त्याच्या आधीच्या पॅरेग्राफ मध्ये त्यांनी तोच रिटर्न केलाय की शरद पवार यांची कार्यपद्धती डिक्टेटोरियल होती, ते युनिलॅटरल पद्धतीने पक्ष चालवायचे, या संबंध डिसिजन मेकिंग प्रोसेस मध्ये ते कोणालाही इन्व्हॉल्व करायचे नाहीत. आता इनफॅक्ट तेच म्हणतोय ना, आता अजित पवारांना ही संधी आलेली आहे, आता ते कशा पद्धतीने पक्ष चालवतात, ते इतरांना विश्वासात घेतात का, आणि जे नवीन अस्पायरंट आहेत त्यांना ही संधी आता बघावं लागेल ना आपल्याला. कुठली नावं तुला दिसतायत संजय? नाही, मला आता कुठली दिसत नाही, कारण आता कसं नाही, काहीच नाही करून उपयोगाचे नाही. एक अंदाज अजूनही अजित पवार गटांमध्ये इंटरनल डिस्कशन चालू आहे. मी त्याच्या आधी एक सांगतो, ज्या वेळेला मिलिंद देवरांनी एकनाथ शिंदेच्या ग्रुपमध्ये जायचं ठरवलं, त्याच्या आधी ते सगळीकडे जाऊन आले. म्हणजे बीजेपी बद्दलच्या बातम्या आल्या होत्या, स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी ऑन द रेकॉर्ड सांगितलेलं आहे आणि की ते आमच्याकडेही चौकशी म्हणजे चर्चेला आले होते. पण माझी माहिती आहे त्यानुसार राष्ट्रवादी अजित पवार ग्रुपने त्यांना हात जोडून नमस्कार केला आणि सांगितलं तुम्ही पक्षात या, पण आम्ही तुम्हाला राज्यसभेची सीट देऊ शकत नाही, कारण त्यांनी तसा विचार मांडलेला होता. त्यामुळे आता इनफॅक्ट तेच आणि जरी देवरा हे प्रफुल्ल पटेल यांच्या जवळचे आहेत, अरे सगळ्यांच्याच जवळ, मी तेच सांगतो ना, त्यांची कोणाची, जसं मुरलीबाईंचं त्यांच्या सगळ्यांचीच एकूण एक म्हणजे एक प्रकारचं ज्याला असं म्हणतात ना, एक कॉर्डियल रिलेशन्स होती, तसंच मिलिंद देवरांचं आहे. त्यांचे सगळे तरुण मित्र आहेत, वेटरन जे लीडर आहेत त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे असं असताना परिस्थितीमध्ये इनफॅक्ट मी आता उलट म्हणतोय की आता खरं तर अजित पवारांना किंवा ज्या पक्षाने आता शरद पवारांवर डिक्टेटोरियल पद्धतीने करण्याचा जो आरोप केलाय, आता तो खोडून काढून आपल्या पद्धतीने तुम्ही तुमच्या नवीन असलेल्या ग्रुपमध्ये कसं डेमोक्रॅटिक पद्धतीने सगळ्यांना विचारात घेऊन कसं करता हे दाखवायची वेळ आली ना. आणि मला असं वाटतं त्याला आता आपल्याला 1-2 आठवडे थांबावं लागेल. बरं, जाता जाता काँग्रेसचा कोण उमेदवार असेल? म्हणजे आता 79 वय आहे कुमार केतकर यांचं. केतकरांना पुन्हा उमेदवारी मिळेल की आणखी कोणता महत्वाचा चेहरा महाराष्ट्रातनं असू शकेल? कारण आता ज्या चुका झाल्या इम्रान प्रतापगडीच्या मुद्द्यावर वेगवेगळ्या प्रकारची चर्चा आपण पाहिली किंवा माध्यमातून सुद्धा विश्लेषण झालंय, पण महाराष्ट्रात खूप असे महत्वाचे नेते ज्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते किंवा द्यावी, किंवा जे ऍस्पायरंट आहेत. माझ्या माहितीनुसार आता तरी त्यांनी काही ठरवलं दिसत नाहीये मला, पण मी मगाशी जसं म्हटलं त्या एका सेक्शन मध्ये कुजबूज चालू आहे की कन्हैया कुमारांना परत पॅराशूटिंग करून आणणं इथे आणि इथनं त्यांना राज्यसभेवर पाठवणं, कारण आता राहुल गांधींना कोणतरी एक त्यांच्या बरोबरचा आश्वासक असा एक नेता पाहिजे. पण ही आता त्यांच्यातली कुजबूज आहे. मग तसं म्हटलं तर लॉंग लिस्ट आहे खरं म्हटलं तर. असे कितीतरी जे दुड्डाचारी आहेत काँग्रेसमधले किंवा नवीन नेते आहेत. वाय नॉट माणिकराव ठाकरे, कारण माणिकराव ठाकरेंमुळे ज्या पद्धतीने ते राब लावले मागच्या जानेवारी 2023 पासून ते तेलंगणामध्ये काँग्रेसचं राज्य येईपर्यंत त्यांना सुद्धा रिवॉर्ड मिळू शकतं. त्यामुळे असे किती त्यांच्या नावाची सुद्धा चर्चा होती की त्यांना दिल्लीत पाठवलं जाईल राज्यसभेवर. 100% माझी माहितीच आहे तशी. त्यामुळे आता आपण वाट बघूया. पण काँग्रेस कसं आहे ना, काँग्रेस आयत्या वेळेला एकदम ज्यांना येईल त्या एका ठराविक फक्त एका कोशातनं नावं इथे येतील, आपल्याला ही नावं आपण चालवत राहू, पण बेसिकली जेव्हा नाव येईल तेव्हा कोणतरी वेगळंच असेल. पण ही आता ही काँग्रेसची परंपरा अत्यंत लहरी राजकारण आहे. यात आपल्या मनामध्ये काही शंका नाही, कारण वेगवेगळे नेते ताकदीचे महाराष्ट्रात असताना सुद्धा इम्रान प्रतापगडी यांना महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या आमदारांना मतं द्यावी लागली होती राज्यसभेसाठी. आपण ही चर्चा संपूया. अत्यंत महत्वाचे मुद्दे या निमित्तानं पुढे आलेत. सुनील चावके, सहयोगी संपादक नवी दिल्ली लोकमतचे, आणि ज्येष्ठ राजकीय पत्रकार संजय जोग, या दोघांनी वेगवेगळे मुद्दे मांडले. खूप धन्यवाद दोघांचे. या चर्चेत आपण सहभागी झाला.